महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 76 अयोग्य जोडी ओळखा. उत्तर आहे पर्याय 3. स्पष्टीकरण. पर्याय 3 25 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. ही जोडी अयोग्य आहे. भारताने शालिवाहन शक आधारित राष्ट्रीय दिनदर्शिका 22 मार्च 1957 रोजी स्वीकारली होती. प्रश्न क्रमांक 77 भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधान किंवा विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे पर्याय 4 ए आणि डी बरोबर. स्पष्टीकरण. भारतीय राज्यघटनेतील विविध घटनादुरुस्त्यांद्वारे नवीन राज्यांची निर्मिती आणि प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. त्याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. विधान ए बरोबर आहे. 10वी घटनादुरुस्तीद्वारे पोर्तुगीजांच्या ताब्यातील दादरा व नगर हवेली हा प्रदेश भारतीय संघराज्यात केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट करण्यात आला. विधान बी चुकीचे आहे. दीव, दमण आणि गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यासाठी 12वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती, 11वी नाही. 11वी घटनादुरुस्ती ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेतील बदलांशी संबंधित आहे. विधान सी चुकीचे आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमण आणि दीव आणि पुद्दुचेरी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाची स्थापना करण्यासाठी 14वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. विधान डी बरोबर आहे. 22वी घटनादुरुस्तीद्वारे आसाम राज्यांतर्गत मेघालय या एका नवीन स्वायत्त राज्याची निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली.